आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय प्रशांत बंब यांनी व्यक्त केलेला आहे। भ्रष्टाचार झाल्याचे काही प्राथमिक पुरावे माझ्याकडे आहेत असं सुद्धा बंब यांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्या आरोपांच्या संदर्भात प्रशांत बंब यांच्याशी सविस्तर बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी पाहूयात। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आणि सध्याचे आयुक्त म्हणजेच प्रशासक जी श्रीकांत यांच्या काळात हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय आणि हा आरोप सत्ताधारी नेते तथा आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे आणि ते आपल्या सोबत आहेत। तुम्ही अनेकदा माहिती घेतली, त्यांना पत्र दिलं तर माहिती मिळाली नाही, काय सगळ्या प्रकारे आणि कसा हा भ्रष्टाचार झाला आहे? बघा, भ्रष्टाचार झालाच आहे हे मला अजून तास दोन तास काही सांगता येणार नाही, कारण की आता मी ते बघायला जातोय। मला भ्रष्टाचार झाल्याचा संशय काय येतोय, मी त्यांना जवळपास 5 ते 6 महिन्यापासून माझ्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या शहरातल्या, म्हणजे कॉमन मॅनच्या, ज्याला कुठे पैसाही लागत नाही आणि प्रशासकाने लक्ष ठेवलं पाहिजे, आयुक्तांनी खास लक्ष ठेवून त्या बाबतीतली तजवीज केली पाहिजे, म्हणजे भाजी मंडी असतील, बऱ्याच गोष्टी अशा। परंतु काही माहित्या मी अशा मागितल्या तक्रारीवरनं, त्या माहित्याच मला देत नाही आहेत, टाळतायत सातत्याने। मग मी RTIमध्ये दिलं, RTIमध्ये द्यायला 4 महिने झाले। म्हणजे हा काय प्रकार आहे? मला मला भयानक स्थितीमध्ये असं आहे की लोकप्रतिनिधी जर ते देत नसतील तर मला काम करायला ते आडवं येत आहेत लोकप्रतिनिधी म्हणून माझा भ्रष्टाचार पक्का झाला असेल असं मला वाटतंय। मी जातोय, तास 2 तासामध्ये सगळ्या माहित्या घेतल्यावर मग बघू काय होतं ते। बरं, तुमच्याकडे एक कागदपत्र आहे, नेमकं यात काय आहे आणि प्राथमिक दृष्ट्या कुठे कुठे भ्रष्टाचार झाला आणि कसा झाला आहे तुम्हाला प्राथमिक दृष्ट्या वाटतं? काय माझ्याकडे कागद अशी आहेत की मी ज्या माहित्या मागितल्या ना, त्यामध्ये मी त्यांच्या काही असे हेड आहेत आपले की त्याच्या अंतर्गत त्यांनी कोणता खर्च करावा हे फिक्स आहे आणि त्याचा आधार घेऊन त्यांनी चुकीचे खर्च केल्याचं मला प्राथमिकदृष्ट्या जाणवतंय। आता ते प्रत्यक्ष जाऊन मी ॲडिशनल कमिशनर महोदय रणजित पाटील साहेबांना सांगितलंय, त्यांचा वेळ घेतलाय आणि त्यानुसार मी ते क्रॉस चेक करेल। ते जर असलं तरी राज्यात भयानक गोष्ट असणार आहे। एका आयुक्तांना ते शोभण्यासारखं नसेल, परंतु आत्ता बोललेलं उचित नाही, मला चेक करू द्या प्लीज। हे होते प्रशांत बंब आणि थोड्या वेळात ते महानगरपालिकेत पोहोचणार आहे आणि त्यांच्याकडे जे प्राथमिक कागद पोहोचलेले आहेत ते क्रॉस चेक करणार आहे आणि यात मोठा गौडबंगाल झाला असावा, मोठा भ्रष्टाचार झालावा आणि महाराष्ट्रात ही पहिली घटना असेल असं त्यांचा प्राथमिक अंदाज आहे। आता थोड्या वेळात ते महानगरपालिकेत पोहोचल्यानंतर नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।